वाईट बॅलन्स विसरून झालो होतो का मी ते पाहत होतो. मध्ये पाहिलं इन्स्टॉल आहे का सर इथे पुढे मग आम्ही या स्पर्धांचं बक्षीस समारंभ वितरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. संस्थेने हा कार्यक्रम आम्हाला उपलब्ध करून दिला. म्हणून मी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब संजयराव गरुड, सचिव काशी साहेब, महिला संचालिका उज्ज्वलाताई, दीपक भाऊ, कैलास भाऊ, प्रवीण भाऊ या सर्वांचं आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष हा कबड्डीचा जो पहिला मान दिला सगळ्यांच्या आधी, सगळ्या शाळांच्या आधी, त्याबद्दल आधी मी संस्थेचे ऋण व्यक्त करते. आपल्या शाळेमध्ये ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या हिरिरीने आणि खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण होतील. सर मशाल करून घ्या. वाईट घे वाईट सर्व दिसलं पाहिजे. पुढे पुढे आता पुढे
समोर बघा.
शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। भारत माता की जय।
सोबत घेऊन जातील काय कॅमेरा छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी जय काय म्हणलं भारत माता की जय भारत माता की जय वंदे भारत
घेऊन जातील कॅमेरा. कॅमेऱ्याला इकडे 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 मागच्या वेळ येस येस पुढे चालत राहा चला मित्र तू इथेच थांब मित्र तू इथेच थांब सर्व खेळाडूंनी आपले डबे खाऊन आणि मुलींनी मुलींकडे बसायचे जेवणासाठी. मुलींची पायाची व्यवस्था ड्रॉइंग टीचरनी आबा समोर बघा आबा
शेवटचं विटनेस. पुढे गेला हात नीचे कुस्तीमधलं किती मुले येतात? ही रेस कशासाठी आहे? सरळ लाईन येण्यासाठी. लक्ष दे का? शाळेचं नाव दाखव. शाळेचं नाव बोर्ड व्यवस्थित बोर्ड. एकतर फोन लाव. लक्ष दे का? प्रतिष्ठान शेंदोर्ली द्वारा डॉक्टर जे पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा तर्फे आपले सर्वांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 2 मार्च 2022 दी शेंदोर्ली शिक्षण संस्थेचे प्रेरणास्थान माजी चेअरमन कैलासवासी अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड यांच्या 17व्या स्मृती दिनानिमित्त दी शेंदोर्ली शिक्षण संस्था अंतर्गत सर्व विद्यालयातील शालेय अंतर्गत कबड्डी स्पर्धा. कारण तोच आहे सुखकर्ता, तोच आहे दुःखहर्ता, तोच आहे विघ्नहर्ता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. अर्थात सुंदर जिनके नाम से पूर्ण हुए सब काम, सुंदर जिनके नाम से पूर्ण हुए सब काम, उन्हीं गणराज को श्रद्धा सहित प्रणाम. आपण कार्यक्रमाची सुरुवात परमेश्वराची आराधना ईशस्तवांनी करणार आहोत. सुंदर
प्रसिद्ध चंद्र काशीद, आदरणीय उज्ज्वलाताई काशीद, आदरणीय आबासाहेब शेळके, आदरणीय काकासाहेब सागरमलजी करून प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावं. त्या प्रतिमेचं पूजन बाबासाहेबांनी करावं असं मी विनंती करतो. कैलासवासी अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड यांच्या प्रतिमेचं पूजन आदरणीय दाजीसाहेब यांनी पूजन करावं अशी त्यांना विनंती करतो. आपले दैवत संस्थेचे श्रद्धास्थान कैलासवासी आचार्य बापूसाहेब गजानराव गरुड यांच्या प्रतिमेचं पूजन आदरणीय ताईसाहेब उज्ज्वलाताई काशीद यांना विनंती करतो की त्यांनी बापूसाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं. मान्यवरांना विनंती करतो आदरणीय सुरेश गरवड चौधरी, शुभम करोति कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धि विनाश दीप ज्योति नमस्ते. तिरा सेवी कितनी भी मुतालिफ हो. स्थापन झालेली दी शेंदोर्णी शिक्षण संस्था आज सर्व क्षेत्रात सर्वच बाबतीत नावारूपाला आलेली आहे. संस्थेच्या अंतर्गत अनेकविध शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक आणि क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यातील एक म्हणजे 2 दिवसीय क्रीडा महोत्सवमध्ये कबड्डी स्पर्धा आयोजित. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकसाठी मी विनंती करतो कैलासवासी आचार्य बापूसाहेब गजानराव गरुड प्रतिष्ठानचे सचिव तथा कार्याध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब कैलासरावजी देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आणि आपल्या शेंदोर्णी शिक्षण संस्थेच्या वतीने, आचार्य प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो. गेल्या वर्षी आपल्या संस्थेचे कुटुंब प्रमुख आदरणीय दादासाहेब, संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय दाजीसाहेब, संस्थेच्या महिला संचालिका उज्ज्वलाताई काशीद यांच्या सहविचारातून आचार्य बापूसाहेब शैक्षणिक निकाल जास्तीत जास्त कसा येईल यासाठी धडपड करीत असतो. त्यासाठी जादा वर्गाचे आयोजन करणे, जास्तीत जास्त सराव परीक्षा घेणे, विषय तज्ज्ञांचे व्याख्यान घेणे इत्यादी कार्यक्रम राबवतो. परंतु विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत त्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासासाठी खेळ हा उत्तम पर्याय आहे. आणि म्हणून आपले प्रेरणास्थान असलेले कैलासवासी आचार्य बापूसाहेब गजानराव गरुड, कैलासवासी अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आपण अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे भव्य दिव्य असे आयोजन करीत आहे. तसेच संस्थेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीही विज्ञान प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, स्काउट गाईड शिबिरे, निबंध स्पर्धा, स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्याचा मानस आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागीय व राष्ट्रीय स्तरावर शासनाच्या स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी मदत होणार आहे. वास्तविक आपले खेळाडू हे सर्व ग्रामीण भागातील आहेत. शेतकरी, शेतमजुरांची मुले आहेत, त्यामुळे ते काटक असतात. परंतु योग्य व्यासपीठ, शिक्षा व मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते मागे राहतात. आपल्या अशा प्रयत्नांमुळे आपला एक विद्यार्थी जरी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकला तर आपल्या देशाचा, आपल्या संस्थेच्या, आपल्या गावाचा नावलौकिकात भर पडेल आणि यावेळी आपण यशस्वी झालो असे समाधान मिळेल. मागच्या महिन्यात आपल्या संस्थेच्या आप्पासाहेब रघुनाथराव गरुड महाविद्यालय 7 खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळले आणि विशेष म्हणजे 7 खेळाडूंपैकी 6 खेळाडू गोल्ड मेडलिस्ट झाले व 1 खेळाडू सिल्वर मेडलिस्ट झाला.
ही आपणासाठी अभिमानाची बाब आहे। त्यासाठी मी संस्थेच्या वतीने, प्रतिष्ठानच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील सर व त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर महेश पाटील सर यांचे हार्दिक 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 असे अभिनंदन करतो। अण्णांच्या स्मृतिदिनाचा योगायोग म्हणा की 5 मार्च रोजी आपले 2 खेळाडू दादा दिल्लीसाठी रवाना होत आहे, राष्ट्रीय खेळासाठी रवाना होत आहे। म्हणून आपणा सर्वांनी आजपर्यंत आज तागायत प्रतिष्ठानला जे चांद सितारों से ज्यादा शान हो आपकी, चांद सितारों से ज्यादा शान हो आपकी, जिंदगी की सिर्फ यही है तमन्ना, आसमान से ऊंची उड़ान हो आपकी। यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थेचे सचिव आदरणीय दाजी साहेब सतीश चंद्र काशीद यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतो विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय नानासाहेब डी.एम. गरुड सर। भगवान से आपकी खुशियाँ मांगते हैं, दुआओं में आपकी हंसी मांगते हैं, सोचते हैं हम आपसे क्या मांगे, आपसे हम उम्र भर की मोहब्बत मांगते हैं। यानंतर कैलासवासी आचार्य बापूसाहेब गजानराव गरुड प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय ताईसाहेब उज्ज्वलाताई काशीद यांच्या स्वागतासाठी मी विनंती। बड़े बुजुर्गों का आशीर्वाद का तुम पर ताज है, बड़े बुजुर्गों का आशीर्वाद का तुम पर ताज है, परिवार तो क्या पूरे समाज को तुम पर नाज है। यानंतर संस्थेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय काकासाहेब सागरमलजी जैन यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतो। आदरणीय PM सुर्वे सर यांनी आदरणीय काकासाहेब सागरमलजी जैन यांचं शाल व पुष्प देऊन त्यांचं स्वागत व सन्मान करावा अशी त्यांना विनंती करतो। फूलों से लगी रही जिंदगी तुम्हारी, सदा आबाद रहे ये दुआ है हमारी, कभी गम की परछाई तुम पर ना पड़ पाए, बस खुदा से ये दुआ है हमारी। यानंतर डी चंदोनी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक, आपल्या गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक, विद्यालयातील स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आदरणीय आबासाहेब भीमराव शामराव शेळके यांचे स्वागत आदरणीय S.S. गुजर सर यांनी शाल व पुष्प देऊन त्यांचं स्वागत व सन्मान करावा अशी त्यांना विनंती।
विद्यालयाचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच आदरणीय दत्तू माळे यांचं स्वागत आदरणीय बैरागी सर यांनी गुलाब पुष्प देऊन करावा अशी त्यांना विनंती करतो. पत्रकार आदरणीय आबा चौधरी यांचं स्वागत आदरणीय मोर्चे सर यांनी गुलाब पुष्प देऊन करावा अशी त्यांना विनंती करतो. रामेश्वर नाईक येथील माजी पोलीस पाटील आदरणीय मनोहर नाईक यांचं स्वागत सावकारी सर यांनी गुलाब पुष्प देऊन करावा असे त्यांना विनंती करतो. मी सर्व सहकारी बंधू यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेचे विद्यालयाचे सर्व मुख्याध्यापक यांचं जागेवर जाऊन त्यांचं गुलाब पुष्प देऊन हार्दिक स्वागत करायचे. आदरणीय एस पाटील सर मामासाहेब यांचं स्वागत आदरणीय पाटील यांनी गुलाब पुष्प देऊन करायचं आहे जागेवरच. यानंतर आचार्य बापूसाहेब गजानराव गरुड प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार आपण करणार आहोत.
आचार्य गजाननराव रघुनाथराव रोड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय SP उदार सर यांचं स्वागत मी स्वतः गुलाब पुष्पदून करतो. या सर. यानंतर या आचार्य प्रतिष्ठानचे खजिनदार आदरणीय प्राध्यापक महेश पाटील यांचं स्वागत RK सुरवाडे सर यांनी गुलाब पुष्प देऊन करावं असे त्यांना विनंती करतो. आचार्य प्रतिष्ठानचे सदस्य पळसखेडा हायस्कूलचे पर्यवेक्षक आदरणीय VR पाटील सर यांचं स्वागत PS होणार सर यांनी गुलाब पुष्प देऊन करावं असे त्यांना विनंती करतो. हायस्कूलचे पर्यवेक्षक कराडवासी आचार्य प्रतिष्ठानचे सदस्य आदरणीय DS पाटील सर यांचं स्वागत सावकारे सर यांनी गुलाब पुष्प देऊन करावं असे त्यांना विनंती करतो. आचार्य प्रतिष्ठानचे सदस्य आदरणीय नानासाहेब गरुड सर यांचं स्वागत PM पाटील सर यांनी गुलाब पुष्प देऊन करावं असे त्यांना विनंती करतो. इतर विद्यालयातून आलेल्या क्रीडा शिक्षिका यांचं स्वागत आदरणीय सभापती शेळके मॅडम आणि उभाळे मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन खेळाडूंचं संचलन आपण घेणार आहोत. स्पर्धा उद्घाटन क्रीडा ज्योत प्रज्वलन PM पाटील सर आणि खेळाडू यांनी स्पर्धा उद्घाटन क्रीडा ज्योत प्रज्वलन करून करायचं आहे. ते खेळाडू ते पिवळ्या ड्रेसवाले त्यांनी आपल्या जागेवर बसायचं ताबडतोब. खेळाडूंनी क्रीडा ज्योतचं टाळ्यांच्या गजरात मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित करायचं आहे. आदरणीय दादासाहेब आदरणीय दाजी साहेब आदरणीय ताई साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेचं उद्घाटन सर्व खेळाडूंनी आपल्या जागेवर उभं राहायचं. या अगोदर त्या खेळाडूंकडे थांबायचं आहे आणि क्रमवार सर्व खेळाडूंनी त्या निवड करायचं आहे. सन 1944 ला आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय चेंदुर्ली या विद्यालयाची स्थापना सन 1944 ला झाली होती.
आचार्य गजाननराव रघुनाथराव मुरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी यानंतर सन 1960 मध्ये स्थापना झाली होती 2 नंबर श्रीमती केडी नाईक माध्यमिक विद्यालय वाळजे सन 1960 मध्ये स्थापना झालेली शाळा अण्णासाहेब भास्करराव मंडळराव मुरुड माध्यमिक विद्यालय मांगडी तालुका जामनेर विद्यालय वरगिरी श्रीमती पीडी बरोडा माध्यमिक विद्यालय वरगिरी तालुका पाचोरा प्रताप विद्यालय वडगाव मध्ये स्थापना झाली प्रताप विद्यालय वडगाव मंगरूळ श्रीमती ए.के. पाटील माध्यमिक विद्यालय मंगरूळ स्थापना 1967 विद्यालय पाटील माध्यमिक विद्यालय प्रवेश केला श्रीमती रत्नाबाई सुरेश जैन माध्यमिक विद्यालय कोल्हापूर स्थापना 1974 डॉक्टर येसू जैन परमेश्वर माध्यमिक विद्यालय विकनार स्थापना 2000 विकनेर तालुका जळगाव ही शेंदोर्णी शिक्षण संस्थेच्या या कलाकारांना मार्गदर्शक विद्यालयाच्या परिशिका आदरणीय ताईसाहेब सौ शेळके मॅडम यांनी या विद्यार्थिनीला मार्गदर्शन केलेले आहे. गाण्याचे बोल सत्यम शिवम सुंदरम. आता झालेल्या 101 रुपयाचे बक्षीस दिलेले धन्यवाद. यानंतर देशभक्तीपर गीत सादर करत आहेत एकता नवीकरच्या विद्यार्थिनी साक्षी क्षीरसागर, तेजस्विनी क्षीरसागर, साक्षी उशीर, साक्षी जैन, योगिता. देशभक्तीपर गीत या विद्यार्थिनीला मार्गदर्शक परीक्षिका सौ बाकेते शेळके मॅडम आणि बालेराव सर. हमें तड़पाते हैं वो चिट्ठी आती है तो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम भी ये घर सुना सुना है. मैं गया जहाँ भी बस तेरी याद थी जो मेरे साथ मुझको तड़पाती रुलाती सबसे
हमको तेरी कसम तेरी राहों में जहाँ तक आ जाएंगे थोड़ी तो चीज़ है तेरे कदमों में हम मीठी अपने से हम पीछे आ जाएंगे मैं वतन या आता झालेल्या दोन्ही गीतांना या प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आदरणीय कैलासरावजी देशमुख यांनी सुद्धा प्रत्येकी 101 रुपयाचं बक्षीस दिलेले आहे. त्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार. 101 रुपयाचं बक्षीस दिलेले आहे विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार. वतीने मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. आणि आता झालेल्या देशभक्तीपर गीत या गीताला आपल्या येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर देवेंद्रजी शेळके यांनी 101 रुपयाचं बक्षीस दिलेले त्यांचे मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. आपल्या गावाचे माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय काकासाहेब दिगंबर नत्तू चौधरी यांनी आता झालेल्या गीताला 101 रुपयाचं बक्षीस दिलेले त्यांचे मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार. यानंतर दी शेंदोली शिक्षण संस्थेचे सचिव ज्यांची दूरदृष्टी असलेले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि शैक्षणिक प्रगती रथाचे सारथी ज्यांचं निस्वार्थी व्यक्तिमत्व असलेले आदरणीय दाजीसाहेब सतीशरावजी काशीद यांनी उद्घाटकीय मनोगत सादर करावं असे मी त्यांना विनंती करतो. आदरणीय दाजीसाहेब सतीशरावजी काशीद. जयनंदराव गरुड बापूसाहेब आजचे यांची पुण्यतिथी 17वा स्मृतिदिन आहे. असे आमचे पूज्य व आदरणीय श्रद्धे अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड यांना स्मरण करून आज आपला हा शाळेचा दुसरा या वर्षात जवळपास दुसरा हा क्रीडा महोत्सव आपण या ठिकाणी ज्योत प्रज्वलन करून त्याचे उद्घाटन केलेले आहेत. व्यासपीठावर उपस्थित आजचे माननीय अध्यक्ष दादासाहेब संजयरावजी गरुड तसेच व्यासपीठावर उपस्थित आमचे संस्थेचे शेंदोणी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटी शेंदोणी संस्थेचे ज्येष्ठ संचालक आबासाहेब शेळके, ज्येष्ठ संचालक सागरमलजी गरुड, सागरमलजी जैन, संस्थेच्या संचालिका उज्ज्वलाताई व लोहारा ग्रामस्थ व लोहाऱ्याचे ग्रामचे सरपंच माननीय श्री जायस्वाल साहेब, उपसरपंच तसेच या संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री विश्वासरावजी शेळके व लोहारा ग्रामस्थचे सर्व ग्रामपंचायतीचे सभासद आणि या शाळेचे सल्लागार समिती, शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व शाळेंचे तसेच शिक्षक, शिक्षकेतर बंधू व माझे लहान मित्र, आज आपण या ठिकाणी अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड व अण्णासाहेबांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे आपले दुसरे क्रीडा महोत्सव या ठिकाणी आपण साजरे करीत आहोत. या क्रीडा महोत्सवाचा महत्त्व तुमच्या सर्वांच्या उत्साहाने आणि गावातल्या मंडळीच्या या ठिकाणी उपस्थितीने मला हे खूप जाणवत आहे की किती तुमच्यात उत्साह आहे आणि किती तुम्हाला ह्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं गेलेलं आहे की या ठिकाणी हे कार्यक्रम इतक्या छान पद्धतीने तुम्ही सर्वांनी इथं आयोजित केलं व त्या दृष्टीने जसं आपल्या शेंदोरनेत मागच्या डिसेंबरमध्ये आपण आयोजित केलं होतं त्यात आणि ह्यात काहीच फरक दिसत नाही. तरी पण इथं खूप उत्साह आहे. इथे फक्त आपण या ठिकाणी कबड्डीचे मॅचेस आपण घेणार आहोत तरी पण इतका उत्साह मला दिसून येत आहे. आपण या ठिकाणी जसं आपले
आचार्य गजाननराव गरुड प्रतिष्ठान के कार्याध्यक्ष कैलास देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे की शैक्षणिक कार्य आपण करतोच, शैक्षणिक गुणवत्ता ही आपल्या प्रत्येक शाळेत आपल्याला दिसून येते. प्रत्येक शाळेचे विविध उपक्रम असतात आणि त्याचबरोबर त्याच धर्तीवर आपण हे क्रीडा महोत्सव आयोजित करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून आपले विद्यार्थी, आपल्या या शाळेचे विद्यार्थी, आपल्या सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये ते आपल्या जिल्ह्यात जाऊन, आपल्या राज्यात जाऊन, आपल्या देशावर जाऊन त्या पातळीवर त्यांनी हे सगळे आपल्या शाळेचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या गावाचं नाव हे तिथं रोशन करावं आणि त्याकरिता आपण हे सगळं इथे करत आहोत. आणि आजचा हा अण्णासाहेबांना श्रद्धांजली देण्याचा ह्याच्यापेक्षा चांगला कुठलाही मार्ग आपल्याकडे नाही. ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या या संस्थेला वाढवलं, त्या पद्धतीने त्यांनी या सर्वांवर आपल्यावर प्रेम केलं, त्या सर्वांचे या ठिकाणी आपण जे आहे लक्षात घेऊन ते सर्व या ठिकाणी आपण आहोत. त्याच्यानंतर आपले दादासाहेब संजयरावजी गरुड यांनी सुद्धा आपली धुरा या ठिकाणी चांगली सांभाळत आहेत आणि आपण त्यांच्या मार्गदर्शनावर चालत आहोत. ही दृष्टी पूर्ण क्षेत्रात राहील. शैक्षणिक कार्य असो व दुसरे कुठलेही उपक्रम असो, शाळेचे उपक्रम असो म्हणा किंवा गेट टुगेदर असो, या सर्व कार्यक्रमाला संस्थेचे अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून जे मार्गदर्शन करतात, जे आपल्याला आशीर्वाद देतात, ते अतिशय महत्त्वाचे असते. मी या ठिकाणी परत एकदा तुमचा जास्त वेळ न घेता आणि कार्यक्रमाची आपली उद्घाटन मी जाहीर करतो आणि या ठिकाणी आपण इतर मान्यवरांचेही आशीर्वाद घेऊन, त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपण या ठिकाणी थोडा वेळ त्यांचा पण आपण मान घेऊ आणि आपल्याला त्याचा खूप लाभ होतो. या संस्थेत, या शाळेत जे पंडित हायस्कूल लोहारा ही अतिशय नावाजलेली शाळा, अतिशय इथून जे पहलवान कुस्ती खेळतात, इथले जे तालुका स्तरावर जातात, तिथून जिल्हा स्तरावर जातात आणि त्याचं एक नाव आहे पूर्वीपासून. म्हणूनच आपण या ठिकाणी एक खेळाचे आयोजन केले आणि मी प्रत्येक मुख्याध्यापकाला आणि तिथल्या शिक्षक वर्गाला एक आवाहन करतो की आपली ह्या खेळाच्या निमित्ताने आपल्या प्रत्येक शाळेमध्ये असे आयोजन करण्याचे तुम्ही एक प्रयोजन करा. तुमचा एक उत्साह पाहिजे. जसं ऑलिम्पिकला प्रत्येक जण 117 देश उभे राहतात की आम्ही आयोजन करतो, आम्ही आयोजन ह्या खेळाचे करतो, तसे तुमच्यात पण स्पर्धा लागली पाहिजे की प्रत्येक वर्षी आपले 3 कार्यक्रम ज्या ठिकाणी होणार आहेत, एक 20 डिसेंबर, त्याच्यानंतर अण्णासाहेबांची ह्या पुण्यतिथीवर आणि संस्थेच्या स्थापना दिनी, तर हे तिन्ही कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्या शाळेला मिळावे त्याच्यात ही स्पर्धा व्हावी. मागच्या वेळेस आपण बघितलं की मुलांमध्ये अतिशय उत्साह होता, अतिशय ते भारावून गेलेले होते. ते त्या परिवारांनी सुद्धा त्यांना इथवर पाठवलं. मी त्यांचे आभार मानतो की एवढ्या लांबून गणपूर, मंगळूर, तोंडापूर या ठिकाणाहून लहान लहान मुलं आलेत आणि त्यांनी आपल्या ह्या उत्कृष्ट खेळाचं इथे प्रदर्शन करणार आहेत. आणि या ठिकाणी आपण दुसरे मान्यवरांना पण आता ऐकूया आणि त्यांचे पण आशीर्वाद घेऊ. मी आपले या उद्घाटन प्रसंगी आपले भाषण संपवतो आणि परत एकदा या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले असे जाहीर करतो. धन्यवाद दाजी साहेब. यानंतर आताच झालेल्या गीतांना रामेश्वर येथील आदरणीय मंजूर नाईक यांनी प्रत्येकी 101 रुपयाचं बक्षीस दोघी गाण्यांना दिलेले आहे. त्यांचे विद्यालयाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक आभार मानतो. तसेच आताच झालेल्या देशभक्तीपर गीताला आदरणीय दादासाहेब बाबूलाल दादा बोरसे यांनी 101 रुपयाचं बक्षीस दिलेले, त्यांचे मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. यानंतर प्रमुख अतिथींच्या मनोगतामध्ये संस्थेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय आबासाहेब शेळके यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम
विद्येची देवता सरस्वती देवी आणि त्यांना मी प्रथम वंदन करतो. त्याच्यानंतर आपल्या संस्थेचे माजी चेअरमन अण्णासाहेब, त्याच्यानंतर प्रत्यक्ष संस्थेच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रगती करणारे आणि विस्तार करणारे बापूसाहेब गजाननराव गरू, तसेच इतर मान्यवर, आज संस्थेचे चेअरमन अण्णासाहेब, अप्पासाहेब, आपले दादासाहेब गरुड, दाजीसाहेब उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे आमच्या ताई आणि इतर सर्व मान्यवर, या सर्वांना मी प्रथमतः अभिवादन करतो आणि या ठिकाणी माझे या शाळेच्या निमित्तानं 2 शब्द मी मांडण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, या शाळेची स्थापना 1961 झाली. मला वाटतं सरांनी सांगायला विसरले, लोहारा शाळेचं नावच घेतलं नाही त्यांनी. असो, तर या शाळेनं आजपर्यंत पुष्कळ चांगल्या प्रकारचे कार्यक्रम उभं या ठिकाणी दाखवलेले आहेत. आत्ताही या ठिकाणी आपण या सर्व 15 शाळांच्या विद्यार्थ्यांसमोर या शाळेतील विद्यार्थिनींनी सादर केलेले कार्यक्रम जे त्यांनी पाहिले, एक चांगल्या प्रकारची प्रगती आहे, सर्वगुण संपन्नता त्याच्यामध्ये दिसून येते. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेमध्ये अशा प्रकारचे विविध कार्यक्रम नक्कीच असतील. त्यांनाही मी सगळ्यांना या ठिकाणी प्रोत्साहित करतो आणि असेच कार्यक्रम आज प्रथमतः काल शेनोडी येथे एक कार्यक्रम झाला या क्रीडा महोत्सवाच्या दृष्टीनं. आज आपल्या लोहारा शाळेमध्ये या ठिकाणी कबड्डी सामने होत आहेत. विविध प्रकारचं गुणदर्शन, विविध प्रकारचं क्रीडादर्शन या ठिकाणी प्रत्येक शाळेनं दाखवावं अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. यावर्षी 3 शाळांचा नंबर लागलेला आहे, शेनोडी, लोहारा आणि पळसखेडा. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आणखी 3-4 शाळांचा नंबर लागेल. त्यांनी त्याच्याकरता आपण आपल्या शाळेचा नंबर जास्तीत जास्त लवकर लागावा यासाठी प्रयत्न करावे अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा मी या ठिकाणी जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन त्यांनी आपलं नाव, आपल्या शाळेचं नाव सगळ्या संस्थेमध्ये, सगळ्या देशामध्ये पोहोचवावं आणि याच्यातून हे विद्यार्थी पुढे मोठे मोठे कार्यकर्ते होणार आहेत, मोठे मोठे क्रीडा शिक्षक होऊ शकतात ते. त्याच्यानंतर त्यांना या राष्ट्रीय क्रीडा संस्थेमध्ये, राष्ट्रीय क्रीडा याच्यामध्ये स्पर्धेमध्ये जे गुण मिळतील त्याचा फायदा त्यांना 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना देखील निश्चितपणे होणार आहे असं या ठिकाणी मला असं वाटतं. आणि या सर्वांना मी एकदा प्रथमतः प्रोत्साहित करून माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबासाहेब. यानंतर आपल्या गावाचे भूषण, महाराष्ट्र राज्याचे कृषी भूषण आदरणीय भाऊसाहेब विश्वासरावजी शेळके यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार, सर्वांना राम राम. विद्यार्थ्यांना एक माझी विनंती आहे, मी बोलेल, माझ्या मागे आपण बोलायचं. जोश जोश, विन विन विन. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब, उद्घाटक आदरणीय दाजीसाहेब आणि ज्यांच्या मेंदूतून, डोक्यातून ही संकल्पना निघाली ते प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय ताईसाहेब, आबासाहेब, सागरजी जैन साहेब आणि सर्वांची नाव घेत नाही मी. मुलं उन्हात तपतायत आणि बाकीच्यांनाही मनोगत व्यक्त करायचं. तर आदरणीय व्यासपीठाला मी नमस्कार करतो. आजी, माजी,
सर्वांना आणि माझ्या डाव्या हाताला बसलेले आदरणीय सर्व मुख्याध्यापक, उजव्या हाताला बसलेले सर्व संयोजक आणि विद्यार्थी मित्रांनो आणि पत्रकारांनो, सर्वांना नमस्कार करून कमीत कमी शब्दात कमीत कमी वेळेत माझा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. मी शेंदुर्णी संस्थेचा विद्यार्थी, त्या संस्थेमुळे मी इथपर्यंत आलो. त्या संस्थेमुळे मी लोहारा, शेंदुर्णी आणि असेल नसेल ते आपल्याला माहिती आहे, ते सर्व श्रेय या संस्थेला, त्या संस्थेच्या धुरीणांना, नियोजकांना आणि तपस्वी लोकांना. आज या ठिकाणी अण्णासाहेबांच्या स्मृतीनिमित्त कबड्डी स्पर्धाचं आयोजन केलेलं आहे. याला कारण काय? विद्यार्थी मित्रांनो, आणि मी आपल्यासाठी बोलतोय, याला महत्वाचं कारण काय? अण्णासाहेब उत्तम कुस्तीगीर होते. शेंदुर्णीला 3 आणि 5 तारखेला त्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या आठवणीने त्या ठिकाणी कुस्त्यांचं आयोजन विद्यार्थ्यांसाठी आणि प्रौढांसाठी आयोजित केलेलं आहे. मला सांगताना आनंद वाटतो, मी अण्णासाहेबांची कुस्ती पाहिलेली आहे. रतन दादा वारुळे, जंगलू अण्णा आणि आपले अण्णा, वीर देवीवर त्यांची व्यायामशाळा होती. आता आहे का नाही आहे सागरजी मी सांगू शकत नाही. तिथे उत्तम व्यायामशाळा होती आणि त्यावेळेचे, त्या काळातले अण्णासाहेब सर्वांना त्या ठिकाणी गेट टुगेदर करायचे. आणि शक्तीशिवाय युक्ती नाही, शक्तीशिवाय युक्ती नाही. म्हणजे अण्णासाहेबांनी हे युग शक्ती, ज्ञान व कृतीचे आहे, हे अण्णासाहेबांनी अनेक वर्षापूर्वी हेरलं होतं. हे युग शक्ती, ज्ञान व कृतीचे आहे. आपण शैक्षणिक प्रगती करतो, त्याचबरोबर मानसिक प्रगती करतो, पण शारीरिक प्रगतीकडे सगळीकडे दुर्लक्ष झालेलं आहे. मला सांगताना एक आनंद होतो. 2500 वर्षापूर्वी प्लेटो नावाचा तत्ववेत्ता होऊन गेला. त्या तत्ववेत्याने त्या काळामध्ये सांगितलं होतं, विजडम फॉर ब्रेन, मेंदूला शहाणपण पाहिजे. म्युझिक फॉर सोल, आत्म्याला संगीत पाहिजे. आणि शरीर जर तुम्हाला तंदुरुस्त करायचं असेल, या 3-4 सायकली ज्या आहेत त्या शरीरावर अवलंबून आहे. जिम्नॅस्टिक फॉर द बॉडी, विजडम फॉर ब्रेन, म्युझिक फॉर सोल आणि जिम्नॅस्टिक फॉर द बॉडी, हे प्लेटोने 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. पण त्याचा कित्ता आपण गिरवतोय, गिरवायला सुरुवात झालेली आहे. आता आदरणीय कैलास देशमुख सर, आदरणीय काशीद साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तर आपले विद्यार्थी, आपल्या संस्थेचे, शाळांचे विद्यार्थी आटके पार गेलेले तानाजी संताजीप्रमाणे. मला तर नम्रपणे सांगावंसं वाटतं की यांनी ऑलिम्पिकमध्ये जावं. आपल्या सर्वांच्या शुभेच्छेने ऑलिम्पिकपर्यंत जावं. आपल्या संस्थेचं, आपल्या परिसराचं, आपल्या खेड्यापाड्यांचं आणि पूर्वजांचं नाव लौकिक करावं असं मला वाटतं. बोलण्यासारखं खूप आहे, पण या ठिकाणी थांबतो. ज्यावेळेस केव्हा तरी भेट होईल त्यावेळेला मी माझं मनोगत व्यक्त करेन. नमस्कार. धन्यवाद भाऊसाहेब. आज सर्व विद्यार्थ्यांनी खाली बसून जायचं शांततेने. जे सद्गुरू ब्रह्मीभूत हरिप्रसाद महाराज यांच्या प्रतिमेला संस्थेचे प्रेरणास्थान आणि श्रद्धास्थान असलेल्या बापूसाहेब आचार्य गजाननराव गरुड यांच्या प्रतिमेला, त्याप्रमाणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त 2 दिवस आधी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं. असे अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड यांच्या सर्वांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो, विनम्र नतमस्तक होतो. दी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी कोऑपरेटिव्ह लिमिटेड संचलित व आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड प्रतिष्ठान शेंदुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्व एज्युकेशन सोसायटीच्या संचलित असलेल्या शाळा
अजिंठ्याच्या पायथ्यापासून तर सातपुड्याच्या पायथ्यापर्यंत, तो तोंडापूर असेल, वाकोद असेल, बेटावद असेल, वाकडी असेल, पाळदी असेल, मिराज पळसखेडा असेल, शेंदोली असेल, लोहारा, नांदरा, वरखेडी, तारखेडा, वडगाव, विटनेर, मंगरूळ, गणपूर या सर्व शाळांचे सर्व आलेले क्रीडा संचालक, शिक्षकवृंद, आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक, संस्थेचे सचिव आदरणीय दाजीसाहेब सतीशजी काशी, महिला संचालिका आमच्या भगिनी आदरणीय उज्ज्वलाताई काशी, ज्येष्ठ संचालक आदरणीय आबासाहेब भीमरावजी शेळके, ज्येष्ठ संचालक, ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सागरमती जैन, आपल्या सर्वांचं भूषण आणि परिसराचं जिल्ह्याचं महाराष्ट्र राज्याचं भूषण कृषी भूषण आदरणीय विश्वासरावजी शेळके, आदरणीय भडके साहेब, या गावचे प्रथम नागरिक आदरणीय अक्षय भाऊ जयस्वाल, या गावचे माजी सरपंच आदरणीय अमृत भाऊ चौधरी, आदरणीय सुरेश भाऊ चौधरी, त्याचप्रमाणे ईश्वर भाऊ देशमुख, त्याचप्रमाणे डॉक्टर बाळू जैन, समोर बसलेले दोघे जागरूक पत्रकार कृष्णाजी शेळके, दुसरे शेळके, त्याचप्रमाणे इतर आलेले प्रतिष्ठित वयोवृद्ध आदरणीय आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय दत्तू नाना, या सर्वांचं माळी, दत्तू नाना माळी, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व शाळांचे आलेले मुख्याध्यापक, डॉक्टर जे पंडित माध्यमिक विद्यालयाचे सर्व स्टाफ, क्रीडा शिक्षक वृंद, विद्यार्थिनींनो आणि खेळाडूंनो, अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन कैलास देशमुखांच्या नेतृत्वाखाली आपण आयोजित केलं. दाजींनी आपल्या भाषणात सांगितलं की 20 डिसेंबरला बापू काकांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण त्यांच्या पुण्यतिथीच्या वेळेस 1 आठवडा हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य स्वरूपात शेंदुर्लीच्या आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुडकला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या स्टेडियमवर चांगल्या पद्धतीने भरवला. या संस्थेचं वैशिष्ट्य बापू काका नेहमी म्हणायचे, अण्णाही नेहमी म्हणायचे की ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये जे कौशल्य, स्किल आहे आणि इतर सुप्त गुण आहेत, मग ते खेळाच्या माध्यमातून असेल, निबंध स्पर्धेच्या माध्यमातून असेल, गुणवत्तेच्या माध्यमातून असेल, या सर्व सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेंनी, त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी, संस्था चालकांनी हे हेरून एक चांगल्या पद्धतीचं आयोजन या खेळाच्या माध्यमातून केलं. आता आदरणीय विश्वासराव शेळकेंनी व्यक्त केलं की आपण ऑलिम्पिकपर्यंत गेलं पाहिजे. सांगायला अतिशय आनंद वाटतो की या संस्थेची विद्यार्थिनी आविष्कारमध्ये, शेंदुर्ली कॉलेजची विद्यार्थिनी आविष्कारमध्ये, चौधरी समाजाची ही आविष्कारमध्ये देशामध्ये पहिली आलेली आहे 4-5 वर्षापूर्वी. आपल्या गावातील रोही नावाचा विद्यार्थी, त्याचप्रमाणे मागच्या 3 वर्षापूर्वी सुरमेका शिंदे नावाची मुलगी राज्यस्तरापर्यंत, देश पातळीपर्यंत दोघंही कुस्तीमध्ये जाऊन आले. प्रत्येक ठिकाणी आपलं स्किल दाखवण्याचं काम विद्यार्थिनी करत असतात आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम क्रीडा संचालक, क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक, त्यांचा सर्व स्टाफ हा करत असतो. ग्रामीण भागातल्या शाळा, परंतु नावलौकिकाला तुमच्या सगळ्यांच्या कर्तृत्वामुळे, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान असलेल्या काकांमुळे, अण्णासाहेबांमुळे, सर्व संचालक मंडळामुळे सर्वदूर नाव चांगल्या पद्धतीने जे पसरतोय, अतिशय नावलौकिक मिळवतोय. कुठलेही क्षेत्र असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये या संस्थेचे विद्यार्थिनी मागे नाहीत, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून अण्णासाहेबांची 17व्या पुण्यतिथीचं औचित्य साधून चांगल्या क्रीडा स्पर्धा, मैदानी खेळ, अण्णांना व्यायामाची फार सवय होती. कुस्ती असेल, कबड्डी असेल, मैदानी खेळामध्ये
अण्णांना फार रस होता आणि तेच या आचार्य गजाननराव गरुड बापूसाहेब गरुड या प्रतिष्ठानने ओळखून मैदानी खेळ आयोजित केले. खेळामध्ये कोणीतरी हारणार, कोणीतरी जिंकणाऱ्यांनी सुद्धा अतिशय भारावून जाऊ नये. पण येणारा काळ आपल्याला इथेच थांबून जायचं नाही, तर पुढचे एक एक टप्पा ओलांडत मग तालुकास्तरीय असेल, जिल्हास्तरीय असेल, राज्यस्तरीय असेल, विभागीय स्तरीय असेल, देश पातळीवरची स्पर्धा असेल आणि भविष्यात ऑलिम्पिक असेल, या सर्व ठिकाणी आपल्याला कसं पोहोचण्यासाठी प्रयत्न करता येतील ते करावे. संस्था नेहमी त्यांच्या मागे उभी राहील, शिक्षकवृंद मागे उभे राहतील, मुख्याध्यापक उभे राहतील, त्यांचे पालक उभे राहतील, गावकरी उभे राहतील अशी मी खात्री बाळगतो. ज्यांना बक्षीस मिळणार नाही त्यांनी कुठेही नाउमेद न होता किंवा खचून न जाता येणारा काळ हा आपला आहे अशी गुणगाठ या ठिकाणून बांधून जायची आणि त्याच पद्धतीने भविष्यामध्ये आपण जिंकू असे प्रयत्न अविरतपणे सुरू ठेवावे अशी मी त्यांना विनंती करतो. अतिशय चांगलं आयोजन केलं. संयोजक आणि आयोजक आचार्य गजाननराव गरुड प्रतिष्ठानचे सर्व कार्याध्यक्ष उजू सचिव कैलास देशमुख व त्यांचे सारे सहकारी यांचंही मी हार्दिक ऋण व्यक्त करतो आणि सर्वांना खेळण्यामध्ये जिंकण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा अण्णासाहेबांच्या या 17व्या पुण्यतिथीला विनम्र अभिवादन करतो. बापू काकांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खेळ हा खेळाडू पद्धतीने झाला पाहिजे. पंचांनी निपक्षपातीपणे पंचांची भूमिका निभावली पाहिजे हेही मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादासाहेब. कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आदरणीय आर.एस. परदेश सर यांनी कार्यक्रमाचे आभार मानावेत असे मी त्यांना विनंती करतो. अंतर्गत कैलासवासी आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड प्रतिष्ठान शेंदूरनी आयोजित कैलासवासी अण्णासाहेब क्रीडा महोत्सव या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन आदरणीय दादासाहेब, संस्थेचे सचिव आदरणीय काशीजी साहेब, महिला संचालिका ताईसाहेब, ज्येष्ठ संचालक सागरजी जैन, ज्येष्ठ संचालक आबासाहेब शेळके, गावातील कृषीभूषण विश्वासराव भाऊ शेळके बडके साहेब, आपल्या गावातील प्रथम नागरिक अक्षय भाऊ जयस्वाल व त्यांचे सर्व सदस्य, गावातील दिगंबर काका, दत्तू काका, आपले युवराज भाऊ, त्याच्यानंतर मंतूर नाईक, सन्माननीय व्यासपीठ, विद्यालयात आलेले सर्व शाळांचे मुख्याध्यापक, ज्या खेळांचं आयोजन केलं गेलं असे प्रतिष्ठानचे जे प्रमुख आहेत, त्यात या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आमच्या ताईसो आदरणीय उज्ज्वलाताई, सचिव कैलास भाऊ देशमुख, त्यांची सर्व टीम, आपल्या या कार्यक्रमासाठी पत्रकार बंधू उपस्थित आहेत असे सर्व पत्रकार, गावातील ग्रामस्थ ज्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत, आमचे सर्व विविध शाळांचे जे खेळाडू आहेत त्यांच्याबरोबर आलेले सर्व क्रीडा शिक्षक आणि आमच्या विद्यालयात या सर्व कार्यक्रमाचं नियोजन करणारे आमचे सर्व शिक्षक स्टाफ, शिक्षक कर्मचारी बंधू भगिनी, आपल्या अतिथीचे स्वागत करण्यासाठी शेंदूरहून आलेले स्वागत समिती सदस्य, त्यांची सर्व टीम आणि या कार्यक्रमासाठी सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या शांतता ठेवली आमची असे लाडकी विद्यार्थी, असं सर्वांचं मी आभार मानतो आणि पुढील कार्यक्रम आमच्या या क्रीडा समितीने आयोजित करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शपथ घेतो की आजच्या या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रामाणिकपणे व हिरिरीने उत्साहाने भाग घेऊन सर्व नियमांचे एकनिष्ठेने पालन करू, खिलाडू वृत्तीने वर्तन करून आपल्या शाळेच्या, आमच्या संस्थेचा सन्मान व खेळाचा गौरव वाढत राहील असा प्रयत्न करू.
पंचांनी दिलेला निर्णय मान्य करून नियमांचे उल्लंघन करणार नाही. जय हिंद. पहिला सामना आता लक्षात घ्या खेळाडूंनी, 1 नंबरचं जे ग्राउंड मैदान आहे ते 14 वर्ष मुलींसाठी आहे. 2 नंबरचं मैदान 17 वर्ष मुलींसाठी, 3 नंबरचं मैदान 14 वर्ष मुलांसाठी आणि शेवटचं जे मैदान आहे ते 17 वर्ष मुलांसाठी. पहिला सामना पाहुण्यांच्या समोर वाकोट 14 वर्ष मुले वाकोट विरुद्ध नांद्रा हा घेण्यात येतो आहे. मैदान क्रमांक 1 वर 14 वर्ष मुलांसाठी. उद्घाटन असलेला सामना असल्याने या पहिल्या मैदानावरती मुलांचा 14 वर्षातील मुलांचा सामना होतोय आणि त्यामध्ये आहेत वाकोद हायस्कूल विरुद्ध नांद्रा हायस्कूल आणि पंच म्हणून आहे त्या ठिकाणी एम एन कोळी आणि JR भालेराव. पंच म्हणून त्यांनी यायचं आहे AM कोळी सर आणि JR भालेराव. गुणलेखक आहे त्या ठिकाणी NV बोरसे, BU राजपूत. गुणलेखकांनी आपले कागद घेऊन आपला बेंच त्या ठिकाणी लावायचा आहे आणि त्या ठिकाणी बसायचं आहे. हा पहिला उद्घाटन सामना आहे आणि नंतर बाकी सर्व सामने थोड्याच वेळात सुरू होतील. कॅप्टन कोण आहे? नाही कॅप्टन बरोबर चाला. कॅप्टन सार्थक सोबत आहे. नाव सांगून इंट्रोड्यूस करून दे. सार्थक सोबत आहे ना? अरे सार्थक सोबत आहे ना? नाव सांग बेटा. चॅम्पियनशिप नांद्रा आणि वाकोद पाहिजे. विवेकारून गोसावी हर्षल बाबूराव छान खेळायचं. कोण करत नाही? बोला कोण कॅप्टन? काय घेता? ग्राउंड घेता का पहिले ग्राउंड घेता? ग्राउंड आहे.